मॅडम, आपण जर पाहिलं तर मुंबईचा हा जो परिसर आहे, मच्छी कापून विकू नका, स्वच्छ करून नका, डायरेक्ट विका असं सांगितलं जाते. आणि विशेष म्हणजे सामनामध्ये ही बातमी आली, यांच्यापर्यंत कुठली माहिती पोहोचली नाही. पालिकेचे अधिकारी आहेत, त्यांनी कोर्ट देखील दिला या संदर्भात. बघा, एक सांगते तुम्हाला, ही सामनामध्ये आलेली बातमी आहे. कुठल्याही मीडियाच्या अधिकृत पेजवरती पण नाही चॅनलवरती आहे. ही अफवा पसरली जाते. मी जेव्हा प्रशासनाच्या अलका ससाने मॅडमशी बोलले, डिपार्टमेंटशी बोलले, कोणीही अशा पद्धतीचं काही निर्देश दिलेले नाहीयेत या ठिकाणी. फक्त आणि फक्त शुद्ध अफवा. मी तुम्हाला वारंवार मीडियाला सांगत आली आहे की या उबाटाकडे आता कसलेच मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि आता फक्त खोट्या बातम्या पसरवायच्या हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे. त्या माझ्या कोळी महिला आहेत आणि मी तिला बोलली, तू बिंदास मावरं काप, मी आहे तुझ्या बरोबर उभी. अजिबात घाबरायचं नाहीये. मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? आणि मासे जर कापून देणार नाही तर कस्टमर घेणार कसे? आणि त्या ग्राहकाच्या इच्छेवरती आहे ना, त्याने अख्खा मासा न्यावा की आपल्या कोळी ताईला सांगायचं की त्यांनी कापून न्यावा, तो त्या ग्राहकावरती अवलंबून आहे. अशा पद्धतीचे निर्देश कुठेही दिलेले नाही प्रशासनाकडनं दिलेले आहेत, नाही महापौर म्हणून मीही परवाच्या दिवशी माझ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय. फक्त आणि फक्त अफवा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे साहेबांची पूर्ण कोळी समाजाच्या पाठीशी उभी आहे आणि कायम राहणार. मुंबई कोळ्यांची आहे, नाही कोणाच्या बापाची नाही आहे. कोणाच्या बापाची. हे लक्षात घ्या. संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर देखील म्हणतायत तर मासे कापून विकायचे नाही तर जिलेबी फाफडा इथे मी विकायचे. पुन्हा सांगते, फक्त उबाटाच्या अधिकृत पेज वरतीच चाललेली बातमी आहे. असं कुठेही नाहीये. पंतनगरच्या फिश मार्केटमध्ये मी फोन केला, ते म्हणाले नाही ताई, आम्ही तर इकडे बसलोय मावरं कापायला. मी सांगितलं कोणी काय बोललं? म्हटलं नाही. म्हटलं तुम्ही येताय का घ्यायला? म्हटलं थांब, बुधवार येऊ दे, मी येते. म्हटलं एक लक्षात घ्या, असं काहीही पक्षाकडनं पूर्ण पाठीशी आहे. शिवसेना पक्ष शिंदे साहेबांचा पूर्ण पाठीशी आहे. ही शुद्ध अफवा आहे. त्यांच्याकडे मी वारंवार बोलते, त्यांनी नाले सफाईवरती विचारावा ना मला प्रश्न. पावसाळ्यापूर्वीच्या पाणी टंचाईवरती प्रश्न विचारावा, रस्ते साफसफाईवर विचारावा. हे काय घेऊन बसलेत? कोळी बांधवांच्या पाठीशी पूर्ण भारतीय जनता पक्ष शिवसेना उभा आहे आणि तो कायम राहणार, यात काही शंकाच नाही. आणि पूर्ण ह्यांना वावरं कोळी बायका नाही कापणार, विकणार तर कोण? तर एक लक्षात घ्या. बातमी बाहेर कशी आली? कारण का महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने नाही, ही अफवा आहे. मी अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये सकाळपासून विचारणा करते. अशा पद्धतीचं कोणीही काही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. उलट मी अशा पद्धतीचे फिश मार्केट आपण ह्यांना बांधून व्यवस्थित सुसज्ज हे कसं देता येईल ह्याकडे आम्ही आता काम करणार. मार्केट डिपार्टमेंटमध्ये किती बाका स्टेटला आलेल्या जागा हँडओव्हर केलेल्या आहेत मार्केट डिपार्टमेंटच्या. मग त्या फिश मार्केटचं रिझर्वेशन असेल, या महिलांना काय सुविधा आहे? मला वाटतं हे आईस बॉक्स देण्याचं काम पण भारतीय जनता पक्षाने सुरू केलं. उपाटाच्या काळात नाही झालं कधी ह्यांना आईस बॉक्स देण्याचं. ते आईस बॉक्स पण आम्ही देतोय. लक्षात घ्या, यांच्याकडे आता काही विषय राहिलेले नाहीये. यांनी लोकांची विकास कामं केली नाहीत, म्हणूनच या लोकांना घरी बसवलेलं आहे. मुंबई महानगरपालिका पण यांच्या हातून गेलेली आहे. हे यांच्या कामाचे अपयश आहे. पालिकेकडून या संदर्भात काही सक्तीचं निवेदन किंवा काहीही नाहीये. मी पुन्हा सांगते, मार्केटच्या अलका ससाने आता येतील, त्या आता त्यांचं पत्रही अधिकृत पालिकेच्या वेबसाईट वरून आता देणार आहे सर्वांना. एकदम खोटं, धादांत खोटं. 4 महिला इथे बिचाऱ्या बसल्या आहेत, साध्या आहेत त्या बिचाऱ्या, माझ्या कोळीन ताई. त्यांच्या बाईट घ्यायच्या खोट्या आणि त्या चालवायच्या. ह्याच्या पुढे तुम्ही लक्षात ठेवा, कोणालाही काही बोलताना सावध राहा. तुमचा ह्या ठिकाणी हे घेऊन यांचा साधेपणाचा फायदा घेऊन ह्यांच्या 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बनवून पेजवरती टाकतात आहे उबाटा, आणि त्यांना शस्त्र करून अशा पद्धतीने आपला सामना पेपर असेल किंवा आपलं वेबसाईट पेज असेल ते चालवण्याचं काम करतात आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, किती खालच्या थराला उतरलेत. कोळी बांधवांना कोण हात लावेल मुंबईचं, सांगा मला? मुंबई कोळ्यांची आहे, त्यांची आहे ही मुंबई. बिलकुल देणार. मी ताईला सांगितलं, तू बिंदास मावरं काप, मी तुझ्या बाजूला उभी आहे. त्यांची संस्कृती आहे कोळी महिलांची. त्या संस्कृतीला ते आणि कायम मुंबई सुरुवात झाली तेव्हापासून आहे. आज लालबागचा राजा कुठे बसतो? कोळी बांधवांच्या तिथे ना. आज मान कोणाचा आहे पहिल्या पूजेचा? लालबागचा राजाचा, कोळ्यांचा आहे. कोणाची हिंमत आहे कोळी बांधवांच्या हातून मुंबई हिसकवण्याची? त्यांची आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, हे सगळ्या अफवांना अजिबात तुम्ही बळी पडायचं नाही. बरोबर. सरकारला बदनाम करण्यासाठी
सरकारला आता हे बघा, मी पुन्हा सांगते, त्यांच्या हातून आपलं महाराष्ट्र राज्य सरकार ते तर त्या गेलेलंच आहे. साहेबांचं या ठिकाणी देवेंद्रजींचं काम ज्या पद्धतीने जोरात चालू आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं काम जोरदार चालू आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्ण ट्रान्सपरन्स असं आपण पूर्ण जेम पोर्टल सारखे सगळेच विषय आपण असे घेत आहेत की ते आता कंटाळले आहेत. स्टँडिंग मध्ये पण त्यांचं काही अंडरस्टँडिंग होत नाहीये. आपण सगळं पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका करतोय. त्या गोष्टीला ते हे कंटाळलेत, घाबरले. तर आता काय करायचं? तर मग आणि कारण नसताना माझंही नाव, अरे मी तर पंतनगरला चला, माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, कोळी महिला, कामिनी वगैरे, सगळ्या तुम्हाला दाखवते, सगळ्या माझ्या कोळी माझ्या मैत्रिणी आहेत. हे सगळं अफवा आहे. उभाटाला आता काही विषय राहिलेले नाहीयेत आदेश आणि अशा पद्धतीनेच ते आपलं दुकान आहे ते चालवण्याचं काम. काही मुंबईमध्ये मच्छीमारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईत मासे कापायचे नाही, विशेष म्हणजे बापूला भागात असं सांगण्यात आलं होतं त्या मासेमारांना. आताच महापौर विजू कांबळे तिथे गेले आहेत, त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी असा आरोप केला आहे की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काही कोळी महिलांना हातात घेऊन अफवा पसरवण्याचं काम केलं आहे. तुम्ही नुसतं वायफळ बडबड करू नका. फार झालं तुमचं. एकतर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्या कोळी महिलांना विचारा. त्या एकतर त्या डेअरिंगबाज असतात, आद्य कोळी मुंबईकर आहेत, त्यामुळे नको त्या कुरघड्यात करू नका. त्या झेपणाऱ्या नाहीत तुम्हाला. आणि कोळी महिला कोणाच्याही आधारावर चालत नाही. त्या पूर्णतः कोळी बांधव, आगरी हे सगळे सक्षम आहेत. त्यांना आधाराची तुमच्या तर अजिबात गरज नाही. आणि आमच्यामध्ये अनेक नगरसेवक आहेत जे कोळी बांधव आहेत. त्यामुळे अशा घाणेड्या फुटकळ गोष्टी आम्ही कधीही करत नाही आणि आम्ही कोणाला हाताशी धरून, कारण आम्ही पण, आमच्या पण गट्स आहेत. त्यामुळे उगाचाच काय पण बोलायचं आणि मायलेज घेण्याचा प्रयत्न महापौरताई जरा थांबवा. फारच उथळ होत आहे हे सगळं. एवढं उथळपणा बरा नव्हे. आणि कोळी महिलांवर जर तुम्ही आता बोललात तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार. कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा. मुळात ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर पहिली कारवाई करा. तुम्ही प्रशासनाला झाकून ठेवाल आणि आमच्यावर कुरघडी कराल तर तुम्ही मुंबईकरांवर पुन्हा अन्याय करता आहात. सारखा सारखा अन्याय करता आहात. हे सतत तुम्हीच सिद्ध करता आहात. काही या पाहणी दौऱ्यामध्ये दौरे मासे देखील तिथे कापणार असल्याचं सांगितलं. बघा, काल मासे कसे कापले जातात हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं आहे. आणि त्या कापणार असतील तर चांगली गोष्ट आहे, पण ते टेक्निकली नीट कापा. शो म्हणून कापायला जाऊ नका. कारण मासा याचं कापण्याचं टेक्निक या आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांच्याकडे जास्त असतं. आणि म्हणून कोळी महिलांकडनं मासे कापून लोक का घेतात आम्हालाही माहिती आहे, पण आम्ही कापून आणतो. कारण ती रिक्स आम्ही घेत नाही. आणि ती खायची गोष्ट आहे. काटा कुठे जर घशात अडकला तर प्रचंड त्रास, वेदना आणि काही वेळेला तर सर्जरी करून काढावे लागले. त्यामुळे तुमचं नाटक तुम्हाला लकलं.